नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। होळी पौर्णिमा जवळ आलेली आहे। आज त्यानिमित्त आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया। पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे, 250 ग्रॅम गूळ, 250 ग्रॅम साखर, पुरण शिजताना थोडंसं तेल घालण्यासाठी तेल, वेलदोडे आणि जायफळ आणि थोडंसं मीठ। पोळ्यांसाठी आपण सगळ्यात अगोदर पुरण शिजून घेऊया। त्यासाठी इथे मी कुकर तापायला ठेवलेला आहे। ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली होती आपण त्याच भांड्याने पाणी मोजून घेऊया। हरभऱ्याची डाळ ज्या भांड्याने मोजली होती तेच 3 भांडे मी पाणी घालते कुकरमध्ये। आता या पाण्याला आपण चांगली उकळी घेणार आहोत, त्यासाठी मी झाकण ठेवते कुकरवर। आता आपण ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात तेल घालू आणि आता ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालू। झाकण लावून एक 5 ते 6 शिट्ट्या घेऊ। कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू। कुकर गार झालेला आहे। आता आपण झाकण काढू। आपण डाळ शिजली का बघू। डाळ एकदम छान मऊ शिजलेली आहे आणि आमटी करता या डाळीत पाणी पण आहे भरपूर। या पाण्याला येळवणी म्हणतात। आता आपण ही डाळ निथळून घेऊ। डाळीतून येळवणी वेगळं काढू। पुरण शिजलं की जर समजा पुरणात जर सगळं पाणी आटलं, अगदी थोडंसंच पाणी राहिलं शिल्लक आणि आपल्याला जर येळवणी आमटी करता पाहिजे असेल जास्त, तर यावेळेस काय करायचं, पाणी उकळून घालायचं पुरणात आणि पुरणाला परत एक उकळी घ्यायची, म्हणजे आपल्याला येळवणी भरपूर मिळते। पुरणाच्या ह्या खालच्या पाण्याला कट पण म्हणतात, काही ठिकाणी येळवणी पण म्हणतात। आता आपण हे पुरण कढईत परतायला ठेवू। आपण ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली होती आपण त्याच भांड्याने आता हे गूळ आणि साखर मोजून घेणार आहोत। मी वजनी काट्याने पण मोजून घेतलेलं आहे, पण ज्यांच्याजवळ वजन काटा नाही त्यांच्यासाठी सांगते मी। आपल्याला गुळाचं प्रमाण जमत नाही असं अंदाजे टाकायला, तर गूळ बारीक चिरून घ्यायचा एकदम आणि आपण ज्या भांड्याने डाळ घेतलेली आहे त्याच भांड्यात गूळ चिरून घालायचा। आपण अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतलेली आहे। गूळ असं व्यवस्थित हे करायचा, बसून घ्यायचा भांड्यात आणि ही साखर एकदम सारखं प्रमाण होतं। ही डाळ पण मी एवढीच घेतली होती आणि साखर आणि गुळाचं प्रमाण पण एवढंच झालंय। एकतर गूळ जर समजा गुळच जर घालायचं असला तर गुळ असंच बारीक चिरून असंच प्रमाण घ्यायचं गुळाचं। आपण याच वेळेस आता आपण हे मीठ घेतलेलं आहे, हे मीठ घालू। मिठामुळे ही पुरणपोळी खूप अशी रुचकर लागते, छान। पुरणाला मधून सारखं हलवत राहायचं, नाहीतर मग ते तळाला चिटकतं आणि जळतं। पुरणाची डाळ
डाळ चांगली मऊ शिजली की पुरण एकदम असं मऊसूत होतं. म्हणून कुकरच्या जरी शिट्ट्या थोडीशी जरी राहिली, आपण गार झालं कुकर खोलला आणि थोडीशी जरी डाळ राहिली तरी परत एक शिट्टी घ्यायची, म्हणजे डाळ चांगली अशी मऊसूत होते. पुरण परतेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊ. तर मी या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि ही अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ आणि तेल जरा व्यवस्थित टाकायचं, म्हणजे पोळी अशी मऊसूत होते. अगोदर सगळं व्यवस्थित पिठाला तेल चोळून घेऊ. हे असं सगळं व्यवस्थित तेल चोळून घेतलं पिठाला. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ. पोळ्यांची कणिक अशी सैलसर मळायची, म्हणजे पोळी एकदम छान होते. खूप वेळ असं मळून घ्यायची कणिक, नाही तर पाटा वरवंटा असला तर वरवंट्याने थोडीशी कणिक ठेचून घ्यायची. आता आपण याला कणकेला झाकून ठेवू थोडा वेळ. पुरणात मी हळद वगैरे काही घातलेली नाही आहे, तरी पण पुरण असं पिवळं धमक झालं छान. पुरणाला गूळ चांगला घ्यायचा, असा काळसर गूळ घ्यायचा, जर पांढरा नाही घ्यायचा जास्त. जो पिवळा गूळ असतो तो नाही घ्यायचा. अशा पद्धतीने आपले हे आता पुरण होत आलेलं आहे. आता पुरण पूर्ण परतलं की कसं ओळखायचं, तर अशी उलटणी उभी करायची. उलटणी जर चांगली अशी उभी राहिली तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे. आता गॅस बंद करू आपण. पुरण गरम असतानाच पटपट बारीक करून घ्यायचं, तर मग गार झाल्यानंतर पुरण खूप बारीक, हे पुरण असं गाळायला त्रास होतो. डाळ चांगली मऊ शिजली की अजिबात डाळी शिल्लक राहत नाही. म्हणून पुरणाची डाळ नेहमी एकदम चांगली मऊशीत शिजवून घ्यायची, म्हणजे पोळ्या पण एकदम मऊ येतात. अशा पद्धतीने आपलं हे पुरण बारीक करून झालेलं आहे. आता आपण त्यात एका भांड्यात वेलदोडे आणि जायफळाची पूड एकत्र करून घेऊया. वेलदोडे आणि जायफळ चांगलं मिक्स करून घेऊ. वेलदोडे आणि जायफळाची पूड आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता आपण पोळ्या लाटून घेऊ. कणिक पण चांगली भिजलेली आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून चांगलं मळून घेऊ परत एकदा. आता हे पुरण पण असं मऊ मऊ आहे, असं खूप असं घट्ट नाही आहे. आणि कणिक पण अशी सैलच आहे, जास्त घट्ट नाही आहे कणिक. पुरणाची पोळी लाटायला मी एवढं कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण घ्यायचं. असं उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचं.
पुरणपोळी लाटताना अशी हलक्या हाताने लाटायची. अगोदर अशा कडा लाटून घ्यायच्या. पोळी एकदम अशी पातळ नाही लाटायची, थोडीशी गबगबीतच ठेवायची. पोळी लाटून झाल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ असं कापडाने एका काढायचं. तव्याला असं थोडंसं तेल लावायचं म्हणजे पोळी चिटकत नाही तव्याला. एकदम असा मीडियम गॅसवर खरपूस पोळ्या भाजून घ्यायच्या. तेल किंवा तुपात पोळी चांगली खरपूस भाजायची. आता ही पोळी भाजलेली आहे. एका टोपलीत किंवा अशा एखाद्या जाळीवर अशी पोळी ठेवायची म्हणजे वाफ जाते निघून. अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊ. उलट अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.